बिग बटरफ्लाय मंथ अर्थात फुलपाखरू महिना म्हणून सप्टेंबर महिन्यात राज्यभरात विविध उपक्रम राबवण्यात आले। यातलाच एक उपक्रम म्हणजे वाशिम जिल्ह्यात राबवण्यात आलेला वॉक विथ बटरफ्लाय। वत्सगुल्म जैवविविधता संस्थेनं तपोवनच्या जंगलात या वॉकचं आयोजन केलं होतं। वनस्पती सृष्टीला मानवी भावविश्वाशी जोडणारा सुंदर आणि नाजूक जीव म्हणजे फुलपाखरू। परागीकरणाच्या माध्यमातून परिसंस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या जीवाच्या संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी सप्टेंबर महिना देशभर फुलपाखरू महिना म्हणून ओळखला जातो। या महिन्यात निसर्गप्रेमी आणि जैवविविधता संवर्धन करणाऱ्या संस्था एकत्र येऊन फुलपाखरांचं महत्त्व, त्यांच्या प्रजातींचं संवर्धन आणि अधिवासाचं संरक्षण करण्यासाठी विशेष उपक्रम राबवतात। या महिन्यानिमित्त वाशिम जिल्ह्यात तपोवनात फुलपाखरांची ओळख आणि मोजणी करण्याच्या उद्देशानं वॉक विथ बटरफ्लाय या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या अंतर्गत वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थेनं तामकराड, तपोवन आणि एकबुर्जी परिसरात फुलपाखरांची गणना केली। कृष्णचक्री, मोठा चांदवा, गुलाबी राणी, राखी भिरभिरी, तृणकणी, चिमी, बहुरूपी, स्वैरिणी, पितांबरी, नीलभिरभिरी, छोटा चांदवा आणि उर्वशी अशा 60 प्रजातींची ओळख आणि नोंद करण्यात आली। फुलपाखरांची जी संख्या आहे आणि विविधता आहे हे पर्यावरणाचे सूचक आहेत। त्यांचे संवर्धन व्हावे, त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व्हावे आणि शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा यामध्ये समाविष्ट करून हा कार्यक्रम आम्ही इथे घेण्यात येतो। वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन तर्फे गेले 4 वर्षांमध्ये झाले हा कार्यक्रम आम्ही विविध ठिकाणी जसे तामकराडचं जंगल असेल, एकबुर्जी असेल अशा ठिकाणी हा कार्यक्रम राबविला जातो। या सप्टेंबरमध्ये 2024 मध्ये आम्ही जवळपास 60 प्रकारच्या फुलपाखरांची आम्ही नोंदी घेतलेल्या आहेत। यामध्ये कॉमन लेपर्ड असेल, कॉमन क्रो असेल, इमिग्रंट असेल, टेल जे असतील, असे अनेक प्रकारचे फुलपाखरांच्या इथं नोंदी घेण्यात आल्या। या उपक्रमात जिल्ह्यातल्या निसर्गप्रेमींनी उत्साहानं सहभाग घेतला। जैवविविधतेच्या संरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वाचा घटक असणाऱ्या फुलपाखरांच्या संवर्धनासाठी सर्वांनी हातभार लावण्याचं आवाहन यावेळी पक्षीमित्रांनी केलं। फुलपाखरांचे होस्ट प्लांट, ज्या ठिकाणी फुलपाखरं त्यांचे अंडे घालतात, ज्या ठिकाणी फुलपाखरं त्यांना परागीकरण करतात, ज्या ठिकाणी त्यांना अन्न मिळते, असे होस्ट प्लांट, त्यांना शिकार करणारे पक्षी आणि त्यांना कोश निर्माण करण्यासाठी जागा, या सगळ्या या अभियानात अभ्यासा गेल्यात। या परिसरामध्ये जगातील जे सर्वात 2 छोटे फुलपाखर आहेत म्हणजे टायनी ग्रास ज्वेल आणि ग्रास ज्वेल, ह्या ज्या 2 प्रजाती ह्या सुद्धा इथे आढळून येतात। आणि यामागचा उद्देश असा की प्रत्येक व्यक्तीला याच्यामधलं जे याचं स्थान आहे निसर्गातलं फुलपाखरांचं हे कळायला पाहिजे आणि त्याचे जे होस्ट प्लांट आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे की आपण छोट्याशा आपल्या गार्डनमध्ये सुद्धा यांचं होस्ट प्लांट, ज्यावरती फुलपाखरं अंडी घालतात आणि वाढतात, त्यांच्या कॅटरपिलर्स त्यावर जगतात, ह्या जर आपण जोपासल्या घरी तर यांची संवर्धन होण्यास फार महत्त्व होईल आणि उपयोग होईल। मी फुलपाखरांच्या मागे धावली आणि खूप मज्जा केली। मला खूप चांगले वाटत आहे। रंगीबेरंगी, मोहक आणि आकर्षक असं भिरभिरणारं फुलपाखरू निसर्गाचा अमूल्य ठेवा आहे। फुलपाखरू महिन्यानिमित्त हा ठेवा संगोपित करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे। रामदास धनगर, दूरदर्शन बातम्यांसाठी वाशिम।